मेथीची भाजी, पालकची भाजी तर आपण प्रत्येक सीझनमध्ये खातो. पण अशी ही सीझनेबल भाजी तुम्हाला ज्या त्या सीझनमध्येच खायला मिळते. त्याच्यातलीच एक म्हणजे ही चंदन बटवा म्हणजेच चिलची भाजी. आता ही गावरान भाजी आहे, ती थंडीच्या दिवसांमध्येच ही तुम्हाला खायला मिळते. तर आपण ही चंदन बटव्याची घट्टसर भाजी बनवलेली आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीनं ही भाजी बनवता मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याकडे या भाजीला काय बोलतात ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. तर एक जुडीभर मी इथं भाजी घेतलेली आहे. आता ही आपल्याला व्यवस्थित साफ करून घ्यायची आहे. भाजी भरपूर कवळी आहे, त्याच्यामुळं ह्याची देठं पण मी इथं थोडीशी काढून घेणार आहे. जर तुम्ही घेतलेली भाजी जून असेल तर मात्र फक्त पानं घ्या. तर व्यवस्थित साफ करून झाल्यानंतर 2-3 वेळा ही आपल्याला धुवून घ्यायचे. तर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं ही भाजी तयार केली जाते. बऱ्याच ठिकाणी सुकी भाजी बनवतात, पण आपण ही घट्टसर तयार करतोय. बनवण्याची पद्धत पण वेगळी आहे. तर या पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की करून पहा. भाजी आपली व्यवस्थित साफ करून झालेली आहे. 1-2 वेळा मी स्वच्छ पाण्यानं धुतली, एकदा मिठाच्या पाण्यातून धुवून काढली. आता हे आपल्याला कुकरमध्ये शिजायला टाकायचे. तर मी इथं कुकर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही अर्धा वाटी चणा डाळ मी घेतलेली आहे. अर्ध्या तासापूर्वी भिजत ठेवली होती, कारण ह्या चणा डाळीमुळे भाजी आहे ती घट्टसर तयार होते आणि चवीला पण छान लागते. तर अर्धी वाटी चणा डाळ आणि त्याच्यानंतर एक पिकलेलं टोमॅटो मी इथे घेतलेलं आहे. आता चणा डाळ जर तुम्ही भिजत ठेवली नसेल तर अशीच तुम्ही शिजत टाकली तरी पण चालेल. फक्त कुकरच्या 1-2 शिट्ट्या थोड्याशा जास्त काढून घ्यायच्या. तर सगळे आपल्याला ही जी भाजी साफ करून ठेवली आहे ती कुकरमध्ये घालूया. 1.5 ग्लास मी इथं पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकतानाचा व्हिडिओ आहे तो माझ्याकडून स्किप झाला, त्याच्यासाठी माफी असावी. तर 1.5 ग्लास पाणी टाकल्यानंतर 1 चमचाभर मी इथं मीठ पण टाकलेलं आहे, कारण शिजतानाच जर भाजीमध्ये मीठ घातलं ना की त्या भाजीला चव चांगली येते. तर व्यवस्थित मीठ टाकल्यानंतर हे आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे. तर मी इथं फक्त कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेतल्या. 2 शिट्ट्यांमध्ये ही भाजी व्यवस्थित शिजली जाते, कारण आपण जी डाळ इथं वापरलेली आहे ती भिजवून डाळ टाकलेली आहे. तुम्ही जर तशी डाळ शिजायला टाकली असेल तर मात्र कुकरच्या एक्स्ट्रा 2-3 शिट्ट्या करून घ्या. तर मी इथं 2 शिट्ट्यांमध्ये गॅस बंद केला. कुकर व्यवस्थित थंड झाल्यानंतर ह्याच्यावरचं झाकण काढलं. तुम्ही बघू शकता, ज्या वेळेला आपण भाजी शिजायला टाकली त्यावेळेला भरपूर होती, पण आता शिजून झाल्यानंतर खूप कमी झालेली आहे. आता ही भाजी आहे ती मॅशरने न बारीक करता हिला आपण थोडीशी मिक्सरमधून जाडसर बारीक करून घेणार आहे. म्हणजे असं केलं ना की काय होतं, जी भाजी आपण तयार करतोय ती व्यवस्थित मिळून येईल. जी डाळ आपण शिजायला टाकली आहे ती पण व्यवस्थित बारीक होईल. जास्त पण आपल्याला हे जाडसर बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसर आपल्याला हे ठेवायचं आहे. तर ही चणा डाळ आपण शिजायला टाकली होती ती 2 शिट्ट्यांमध्ये अशी चांगली शिजलेली आहे. तर व्यवस्थित आपण हे बारीक करूया. ह्याच्यामध्ये जे भाजी शिजायला पाणी टाकलं होतं तेच आपण ह्याच्यामध्ये टाकूया. भाजी शिजायला जे पाणी टाकलेलं आहे ते फेकून न देता तेच भाजीसाठी आपण म्हणजे भाजीमध्ये घालण्यासाठीच वापरणार आहे. तर फक्त पल्स मोडवरती 1-2 वेळा मी ही भाजी फिरवून घेतली आणि तुम्ही बघू शकता एवढी जाडसर आपल्याला ठेवायचं आहे. जास्त पण ह्याची पेस्ट बनवायची नाही, थोडीशी जाडसर ठेवायची, म्हणजे भाजी दिसायलाही छान दिसते आणि चवीलाही छान लागते. तर व्यवस्थित एका बाउलमध्येही मी सगळं काढून घेतलं. मिक्सरमध्ये बारीक केलं होतं तेच भांडं व्यवस्थित मी पाणी टाकून धुवून घेतलं आहे. आता जे आपण भाजी शिजायला पाणी टाकलं होतं तेच आपल्याला इथं वापरायचं आहे. दुसरं एक्स्ट्राचं पाणी वापरायचं नाही. जर तुम्हाला भाजी जास्त बनवायची असेल तर मात्र तुम्ही इथं दुसरं पाणी घालू शकता. पण ही भाजी पातळ न करता घट्टसरच चांगली लागते, त्याच्यामुळं जास्त पाणी घालू नका. तर आपण हे व्यवस्थित पाणी इथं व्यवस्थित प्रमाणामध्ये घातलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडेसे आपण मसाले टाकून घेऊया. तर मी या पद्धतीनं तुम्हाला ही भाजी बनवून दाखवलेली आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीनं बनवता ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर लाल तिखट इथं मी 2 चमचे घातलेलं आहे. त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट आहे ते मी इथं 2 चमचे टाकलेलं आहे. शेंगदाण्याचं कूट तुम्ही नाही घातलं तरी पण चालेल. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. तर जे लाल तिखट तुम्ही रोजच्या जेवणामध्ये यूज करता तेच लाल तिखट तुम्ही ह्या भाजीमध्ये घाला. तर मी इथं कांदा लसूण मसाला 2 चमचे टाकलेला आहे. व्यवस्थित सगळं हलवून घेतलं. आता ह्याला मस्त झणझणीत अशी फोडणी देऊया. तर गॅसवरती मी कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करून घ्या. तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर मोहरी टाकली. मोहरी चांगली तडतडली की ह्याच्यामध्ये कढीपत्ता आणि जवळजवळ 10 ते 12 लसूण पाकळ्या इथं मी बारीक करून टाकलेले आहेत. जास्त पेस्ट न बनवता थोडंसं जाडसर आपल्याला हे लसूण आहे तो बारीक करून घ्यायचा. फोडणीसाठी लसूण थोडासा आपल्याला इथं जास्त वापरायचा आहे. त्याच्यानंतर चिमूटभर हिंग, 1 चमचा जिरा पावडर आणि 1 चमचा इथं मी गरम मसाला टाकलेला आहे.
हे पटकन आपण हलवून घेऊया आणि ह्याच्यामध्ये लगेचच 1 चमचाभर मी हळद पण टाकलेली आहे. हळद व्यवस्थित हलवून झाली की ह्याला पटकन आपण फोडणी देऊया. तर आपण जी लसूण इथं वापरलेला आहे तो थोडासा आपल्याला इथं जास्त वापरायचा आहे, कारण कोणती पण पालेभाजी असू द्या त्याच्यामध्ये लसणीचं प्रमाण थोडंसं जास्त असेल ना की त्या भाजीला चव चांगली येते. व्यवस्थित आपण फोडणी दिलेली आहे. एवढी घट्टसर आपल्याला भाजी ठेवायची आहे, कारण ही भाजी घट्टसरच चवीला चांगली लागते. जास्त पण पातळ करू नका. तर थोडंसं चवीप्रमाणे आपल्याला इथं मीठ घालून घ्यायचं आहे. शिजताना पण आपण मीठ घातलं होतं, त्याच्यामुळे थोडीशी तोंडावरती ठेवा आणि नंतरच तुम्ही इथं मिठाचं प्रमाण आहे ते कमी जास्त करून घ्या. तर व्यवस्थित हे हलवून घेऊया. आता खतखतून याला व्यवस्थित उकळी आणून द्यायची आणि ह्याच्यामध्ये जे आपण चणा डाळ वापरलेली आहे त्याच्याऐवजी तुम्ही इथं बेसन पिठाचा जरी वापर केलात ना तरी पण चालेल. बेसन पीठ भाजी शिजल्यानंतर मिक्सरमधून बारीक केल्यानंतर बेसन पीठ तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करा आणि नंतर तुम्ही फोडणी द्या. म्हणजे 2 चमचे इथं तुम्ही बेसन पीठ वापरू शकता चणा डाळीच्या ऐवजी. तर भाजी आपली छान अशी तयार झालेली आहे. जवळजवळ 5 ते 6 मिनटं मीडियम आचेवरती ही मी उकळवून दिली, म्हणजे कडवली आणि 1-2 मिनटं छान अशी खदखदून याला मोठ्या आचेवरती उकळी आणून दिली. तर मस्त आपली जवळजवळ 10 ते 15 मिनटात ही भाजी आहे ती तयार झालेली आहे. आता ह्याला थोडासा आपण तडका देऊया. तर त्याच्यासाठी 1 चमचाभर मी इथं तूप घेतलं. तूप गरम झालं की ह्याच्यामध्ये मी इथं लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत. लसूण पाकळ्या घातल्या की थोडीशी लाल मिरची इथं मी टाकलेली आहे छोट्या तुकड्यांमध्ये कट करून. त्याच्यानंतर फक्त रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर इथं टाकलेली. अजिबात दुसरं कोणताच मसाला मी इथं फोडणीसाठी वापरलेला नाही, कारण फोडणीसाठी आपण जे पण वापरले आहे ते मागाशी सगळे मसाले फोडणीमध्ये टाकलेले आहेत. तर मस्त आपण फोडणी पण दिलेली आहे. तुम्हाला ह्या भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि या पद्धतीनं ही भाजी आहे ती एकदा नक्की करून पहा.